आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या गर्दीत एवढं काय विशेष आहे? अहो, एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार, म्हणूनच मी इथे आले। धक्कादायक लोखंडी टॉमीने शेतकऱ्याला सावकाराच्या गुंडांकडून मारहाण। मालेगाव तालुक्यातील घटना, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारातील बापू भिका पवार यांचे शेत असून त्यांनी 10 वर्षापूर्वी एका सावकाराकडून 20 लाखांचे कर्ज घेतले होते। त्या बदल्यात त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती। मात्र त्या 20 लाखांची शेतकऱ्याने 71 लाखाची परतफेड केलेली असताना सुद्धा सावकाराने त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करून काल दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले। जमिनीचा ताबा घ्यायला येणाऱ्या गुंडांकडून बापू पवार या शेतकऱ्याला त्यांचा मुलगा मनोज पवार, पत्नी निर्मला पवार यांना लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केल्याने बापू पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। मी मनोज पवार, राहायला कोठरे शिवार, वायगावचा आहे। मी आमच्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी शेतीसाठी म्हणजे ते सावकाराकडून कर्ज घेतलं होतं। तर ते कर्ज घेतल्यानंतर ते वडिलांकडून त्यांनी कशी खरेदी घेतली ते मला पण नीट सांगता येणार नाही। मग ते खरेदी घेतल्यानंतर त्यांनी ते परस्पर ते असे व्यवहार करून आणि आमची फसवणूक केलेली आहे आणि आता ते कब्जा घ्यायचा प्रयत्न करताय। मग ते कब्जा घ्यायला आम्ही विरोध केला। पोलीस स्टेशनला पण सगळ्या गोष्टी माहिती, पण मग पोलिसांनी कुठली अजून ऍक्शन असं म्हणावं असं हे नाही झालं। मग काल त्यांनी गावगुंड पाठवले, ते मालेगावचे गावगुंड होते कोणतरी 7-8 जण, आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली। आम्हाला म्हणजे आमची कांदा लागण चालू होती, तिथे कांदा लागण चालू असताना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। त्यांच्याकडे पावडे होते आणि ते हे होतं आपलं ते सळी टामी म्हणतात त्याला, ते खड्डे खोदायसाठी, त्याच्याने मारहाण केलेली। मला पण इथं खूप लागलेले वडिलांनी 20 लाख रुपये घेतलेले आहेत साहेब, आणि ते 20 लाखाच्या बदल्यात मी माझा जीवाचं रान करून 71 लाख रुपये दिलेले आहेत। सगळं मी ते बँकेमार्फत सुद्धा पैसे दिलेले आहेत त्यांना, तरी सुद्धा माझी जमीन परत करायला ते अजून तयार नाही। खूप सगळं मग ते उपनिबंधकाकडे वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर मग ते उपनिबंधकांकडे मी दिलेलं आहे, पण मग त्यांनी पण अजून कुठली ऍक्शन घेतलेली नाही।